सकाळची वेळ आहे. चला तर आता मी व्हिडिओ इथे स्टार्ट केलेला आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर हे डेली रुटीनचा व्हिडिओ आहे माझा. तर सकाळी सकाळी मस्त आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर आज मी छानपैकी पालक पनीर बनवणार आहे. तर हे फर्स्ट टाईम आहे माझं बनवण्याचं. तर बघूया कशी होते काय नाही ते. तर याच्या अगोदर मी केव्हाही बनवली नाही पालक पनीरची भाजी. तर इथे मी आता कढईमध्ये गॅसवरती पाणी उकळत ठेवलं आहे, कारण आपल्याला पालक छान गरम पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे मी आता पीठ मळून घेणार आहे. तर पीठ मळून घेत आहे. पीठ मळून थोडंसं घेतल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला थोडंसं पाणी लावून मी परत एक 15 ते 20 मिनटं छान मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. जर असं केलं ना तर चपात्या खूप छान सॉफ्ट आणि टम्म फुगणाऱ्या होतात. त्याच्यासाठी मी नेहमी याच प्रकारे पीठ भिजवत असते. तर इथे छान मी मळून घेतलेलं आहे. जास्त दाबून मळायचं नाही, नॉर्मल मळलेलं आहे पीठ. आणि झाकून ठेवून आता हे एक 15 मिनटं ते 20 मिनटं मी ठेवून देणार आहे. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आमच्या इकडे भेटते छोट्या छोट्या जुड्या, त्या 3 जुड्या मी घेतलेल्या आहेत. 20 रुपयाची पालक होती. तर ती स्वच्छ 3 ते 4 पाण्यानं धुवून घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये रेती भरपूर असते. त्याच्यासाठी पाणी निचरल्याच्या नंतर इथे पाणी गरम झालेलं आहे पालक शिजवून घेण्यासाठी. तर मी पालक घातलेली आहे कढईमध्ये, आणि मी साईडलाच स्टीलच्या पातेल्यामध्ये तांदूळ पण भिजत ठेवलेले आहेत. स्वच्छ 3 पाण्याने धुवून भिजत ठेवलेले आहे, कारण बनवणार आहे जिरा राईस. पालक पनीरची भाजी इथे बनवणार आहे. तर छान चिमट्याने मी पालक व्यवस्थित मिसळून घेत आहे पाण्यामध्ये. तर इथे एक 10 मिनटं आपल्याला पालक छान शिजवून घ्यायची आहे. आणि इथे मी पीठही बाजूला ठेवलेलं आहे. आणि कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल थंड पाणी मी घेतलेलं आहे, कारण पालक छान उकळल्याच्या नंतर आपल्याला लगेच पालकच्या भाजीला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा कलर चेंज होऊ नये याच्यासाठी. म्हणजे ग्रीन कलर राहील. जर आपण जास्त शिजवून घेतली तर आणि तसंच ठेवलं तर ते कलर नाही येणार. तर त्याच्यासाठी इथे मी छान पालक मिक्स करून घेत आहे व्यवस्थित, आणि छान शिजवून घ्यायचे आहे. एक 10 मिनटंच, जास्त वेळ नाही. बघा, गॅस पण मी बंद केलेला आहे. गॅस बंद झाल्याच्या नंतर आता इथे एक 5 मिनटं मी तशीच आपली भाजी गरम पाण्यात ठेवून देणार आहे. आता देणार आहे जिरा राईसला तडका. तर इथे मी पातेल्यामध्ये तेल थोडंसं घातलेलं आहे, आणि घालायचं आहे 1 चमचा जिरा राईस बनवण्यासाठी. तर मी अशा पद्धतीने बनवते जिरा राईस. तर पातेल्यात तेल गरम झालेलं आहे, आणि आता मी घातलेले आहेत जिरे. तर जिरे छान तडतडून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि दुसरं काहीही याच्यामध्ये घालायचं नाही. ओन्ली जिरा राईस बनवायचे आहे ना. तर जिरे छान तडतडल्याच्या नंतर थोडासा काळपटपणा येईपर्यंत छान मी हे बघा भाजून घेतले आहेत. आणि नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी. जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं, कारण मी 1.5 पावशरच तांदूळ घेतले होते. तर मी इथे 1 ते 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला गंजी वगैरे काही काढायची नाही आहे. प्रमाण व्यवस्थित आहे पाण्याचं. आणि चवीपुरतं मीठ पण इथे मी घालत आहे. तर जास्तही घालायचं नाही की जास्त खरट होईल, पण थोडंसं चवीपुरतंच घातलेलं आहे मी मीठ. त्याच्यानंतर आता छान आता हलवून घेते मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये. तर जिरा राईसला फोडणी झालेली आहे. तर लवकर उकळी येण्यासाठी मी याच्यावर आता ठेवणार आहे प्लेट. तर झाकून ठेवलं तर गरम पाणी होऊन लवकर उकळी येते. त्याच्यानंतर आता पालक मी काढून घेणार आहे कढईमध्ये, कारण हे थंड म्हणजे फ्रीजचं पाणी नाही आहे, नॉर्मल पाणीच आहे. त्याच्यामध्ये मी ही पालक आता काढून घेणार. एक 5 ते 10 मिनटं पण त्याच्यामध्ये मी ठेवणार, म्हणजे छान थंड झाली पाहिजे. कलर आपला खूप छान राहील, त्याच्यामुळे पालकचा ग्रीन कलर असला पाहिजे याच्यासाठी. तर छान हे मी पूर्ण काढून घेत आहे कढईमध्ये. चम्मच मी इथे यूज केलेला आहे, चिमटा यूज केलेला आहे.
तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एखाद्या झाऱ्याने वगैरे किंवा छोट्या चम्मचने पण हे काढून घेऊ शकता। तर छानपैकी मी हे काढून घेत आहे कढईमध्ये। तर इथे हे पूर्ण मी पालक काढून घेतलेली आहे आणि बाजूला भाताला उकळी पण आलेली आहे पाण्याला। आता त्याच्यामध्ये भात पण मी हे घालून घेते। भात पण मी छान फुलत घातला होता 10 ते 15 मिनटं, कारण भात आपला छान मोकळा आणि थोडासा लांब पण होतो। त्याच्यासाठी नेहमी मी असं छान भिजवूनच राईस बनवून घेत असते। तर पूर्ण आता हे घालून घेते भात आणि परत एकदाचं हलवून थोडंसं मंद गॅसवरती ठेवून देते, कारण जास्त पाणी नाही आहे ना, जेवढा लागणार आहे मी तेवढंच घातलेलं आहे। तर कमी गॅसवरती जर आपण भात शिजवला ना तर खूप छान बनतो भात, फुल फ्लेमवर नाही ठेवायचा। तर इथे मी परत प्लेट ठेवून दिलेली आहे, कारण लवकर उकळी येते। उकळी आल्याच्या नंतर मग मी फ्लेम एकदम कमी करणार आहे। तर गॅस पण खराब होऊ नये त्याच्यासाठी मी इथे प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती चम्मच ठेवलेला आहे, कारण क्लीन घडी करावा लागतो। तर प्लेट ठेवली तर तेही सोपं जातं आपल्याला। तर इथे मी पालक पण छान थंड झाल्याच्या नंतर पिळून घेत आहे पाण्यातून व्यवस्थित। तर पूर्ण मी इथे पालक पिळून घेतली आहे। आता आपल्याला बनवायचं आहे वाटण। वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तेही मी तुम्हाला आता दाखवते। चला तर आता घेऊया आता हे वाटण वाटून। तर सामान मी इथे घेत आहे तेही दाखवते काय काय घेणार आहे साहित्य ते। तर इथे मी घेतलेले आहे मिक्सरचं भांडं। तुम्ही छोटं किंवा मोठंही घेऊ शकता, पण साहित्य जास्त आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात वाटण करून घेत आहे। तर इथे मी पिळून घेतलेली पालक घेतलेली आहे, 1 चमचा जिरा घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत 50 ग्राम, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरा, काजू आणि आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची। तर हे पेस्ट वाटून घेते तोपर्यंत इकडे राईस पण झालेला आहे। हे बघा किती सुंदर आणि किती छान मोकळा झालेला आहे, एकदम भारी। तर चला आता हे तर झाले। आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरंही साहित्य लागणार आहे तेही सांगते तुम्हाला। तर ते ग्रीन वाटण आहे आपलं इथं वाटून घेतलेलं, चवीपुरतं मीठ लागणार आहे, 2 टोमॅटो किसून घेतलेत मी, आणि त्याच्यानंतर लागणार आहे गरम मसाला, धन्याची पावडर, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 कांदे छान बारीक चिरून मी घेतलेले आहेत, कसुरी मेथी पण आपल्याला लागणार आहे 1 चम्मच, आणि इथे आलं आणि लसूण छान लांब लांब मी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे। तर एवढं साहित्य आपल्याला पालक पनीर बनवण्यासाठी लागणार आहे। चला तर आता फोडणीला सुरुवात करते। तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, जे पालक मी उकडून घेतली होती ना तीच कढई घेतलेली आहे परत। तर तेल घातलेलं आहे याच्यामध्ये 2 पळ्या। त्याच्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण जे बारीक चिरलेली होतं ना ते घातलेलं आहे। तर ते छान आपल्याला गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चा वास असतो ना ते गेला पाहिजे। तसं व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर 1-5 मिनटं तरी लागतील हे करण्यासाठी। आलं आणि लसूण बघा किती छान गोल्डन झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। तर कांदा बारीकच चिरून घ्यायचा छान, कारण आपल्याला तेलामध्ये छान त्याला गोल्डन करून घ्यायचा आहे, लांब लांब नाही ठेवायचा, कारण मग पालकची पनीरची भाजी जेव्हा आपण खातो ना ते तोंडात येतं, ते छान नाही वाटत। त्याच्यासाठी एकदम बारीक कापून घ्यायचा कांदा। त्याच्यानंतर बघा आता हे कांदा पण छान गोल्डन झालेला आहे। त्याच्यानंतर मी इथे टमाटे जे किसून घेतले होते ना ते मी घातलेले आहेत। इथे मी 2 टमाटे घेतलेले आहेत, तुम्ही मिक्सरला बारीक पण करून घेऊ शकता। तर मी इथे खिसणीनं खिसून घेतलेला आहे, आणि टमाटो पण छान आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर घातलेली आहे अर्धा चमचा हळद, तेही छान परतून घ्यायचं आहे, आणि फ्लेवर खूप छान येत आहे, एकदम मस्त वास येत होता, आणि बघा हळदीने पण कलर खूप सुंदर आलेला आहे। तर हेही छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो जे आहे ना ते छान तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे व्यवस्थित।
तर एक 1-2 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे वाटलेलं मिश्रण, म्हणजे जे की आपण काजू वगैरे घालून पेस्ट बनवली होती ते, आणि चवीपुरतं इथे मी मीठ घातलेलं आहे. 1 चम्मच ते 1.5 चम्मच घातलेला आहे. मग हेही परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपल्याला हे पालकचं पेस्ट आहे ना ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवायचं आहे. फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती आपल्याला 5 मिनटं याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित तळाशी लागू नये म्हणून मी हे सतत हलवत आहे, कारण आपण याच्यामध्ये काजू घातलेले आहेत ना, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण हे सुखे मसाले जे घेतलेला आहे, गरम मसाला आणि धन्याची पावडर. गरम मसाला छोटा 1 चमचा घेतलेला आहे आणि धन्याची पावडर पण 1 चमचा घेतलेला आहे. तेही छान मी इथे मिक्स करून घेत आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे मसाले पण छान भाजून घ्यायचे आहेत. तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे पालक पनीरच्या भाजीला. परत मी थोडंसं तळाशी लागत आहे म्हणून पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीमध्ये मी काढून ठेवले होते तीच वाटी धुवून मी घातलेली आहे व्यवस्थित. आणि हे परतून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान. तेव्हाच आपल्या पालक पनीरला टेस्ट खूप छान येते. आणि आणखी लास्टला एक महत्त्वाचं वस्तू आहे, तेही मी टाकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी हेरिटेजचं फ्रेश पनीर घेतलेलं आहे. हे आहे 200 ग्राम पनीर. पनीर खूप छान आहे हेरिटेजचं. तर फर्स्ट टाईम मी यूज केलेलं आहे हेरिटेजचं. तर त्याच्यानंतर मी हे इथं पनीर मी छान कट करून घेतलेलं आहे आणि पालकमध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. जेव्हा मी पनीर घेतलं ना तेव्हा थोडंसं घट्ट होतं. नंतर मी पालक मध्ये घातलं आणि थोडंसं शिजून घेतलं ना, एवढं सॉफ्ट झालं होतं. मुलांना खूप आवडलं पनीर. आणि भाजी तर खूप भारी त्यांना आवडली. चपाती आणि जिरा राईससोबत खूप छान मॅच झालं, म्हणजे खाण्यासाठी पण छान व्यवस्थित. आणि इथे मी कसुरी मेथी पण घेतली होती, तीही आता मला घालायची आहे कसुरी मेथी. तर इथे हातावरती चोळून 1 चमचा इतकी कसुरी मेथी मी घेतलेली आहे. थोडीशी क्रश केली हातावरती आणि मग परत ते घालून घेतली आणि परत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथे मी पूर्ण मंद गॅसवरतीच भाजी बनवलेली आहे. जास्त फ्लेम जास्त करायची नाही, लो फ्लेमवरतीच भाजी खूप छान होते. तर थोडंसं राहिलेली होती शिजायची, आता होतच आली आपली पनीरची भाजी. तर बघा इथे कलर किती सुंदर आलेला आहे. एकदम मस्त अशी आपली पालक पनीर भाजी तयार झालेली आहे. तर साईडला बघू शकता भात पण माझा रेडी आहे. आणि मुलं यायची वेळ झाली तोपर्यंत आता मी चपात्या पण टाकून घेणार आहे. तर इथे पालक पनीर आपलं डन झालेलं आहे. तर आणखी 1 मिनटं मी ठेवणार आणि त्याच्यानंतर मी बंद करून टाकणार. आणि आणखी एक साहित्य आहे ते लास्टला टाकायचं आहे. तर चला आता इथे बघा, आता घातलेलं आहे एकदम लास्टला बटर घालायचं भरपूर. तर इथे मी 2 मोठे चमचे बटर घातलेले आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे पालक पनीरला, बघू शकता. तर फर्स्ट टाईम मी ही ट्राय केली आहे, तुम्हीही करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला इथे चपात्या पण होत आहेत एक साईडला. तर मुले आल्याच्यानंतर आता जेवण वाढून देते. तर मुले आलेली आहेत. इथे घेतले आहे जिरा राईस, चपाती आणि गरम गरम आपली मस्त पालक पनीरची भाजी. मुलांना तर खूप आवडली, त्यांनी पण खूप आवडीनं फर्स्ट टाईम त्यांनी पण ट्राय केली. आम्ही फर्स्ट टाईमच मी घरात पण केली किंवा बाहेर पण मी खाल्लेली नाही आहे. तर खूप छान झाली होती, टेस्ट खूप छान आहे. खूप जण म्हणतात पनीर खूप चांगलं टेस्टच नसतं, पण तसं नाही आहे. पनीर पण खूप छान आहे. तुम्हीही एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय बाय.